होळीला घरी आलेली तर विचार केला की जाऊ दे 2 दिवस राहते. नवरा बोलला की राहा अजून 2 दिवस. तर उद्या जाणार होती म्हणून आजचा दिवस मी घरीच होती. आणि आजीने आणलेले कालवे, जे कालवे वगैरे फोडले विकतच घेतले आम्ही गावातून आणि मला बनवायचे होते. कारण मम्मी पण घरी नव्हती, मम्मी बाहेर उरणला गेली, त्याच्यामुळे जेवण मलाच बनवायचं होतं. आणि असं कंटाळ येतो मला, आराम करायला आलं नाही की जेवण बनवायला खूप कंटाळ येतो. पण कसं असतं स्वतःच्या घरीनं जो फ्रीडम असतो तो दुसरीकडे नसतो, त्याच्यामुळे इतकं काय वाटत नाही. काय कोणाची जोर जबरदस्ती नाही की कर वगैरे असं काहीच नसतं. जसं की मला तिथे पण नाही आहे, पण मला असं माझा स्वभाव असा आहे ना की मला असं राहताना पण नाहीत, म्हणजे मी असं फ्रीडममध्ये पहिल्यापासून राहायची मला खूप जास्त सवय आहे. त्याच्यामुळे मला असं कोणी प्रेशराईज केलेलं बिलकुल पण पटत नाही. हा माझा स्वभावच आहे. आणि कोणती गोष्ट लागते ती लागतेच, असंच आहे. आणि होप सो माझं असं चांगलं नशीब पण आहे की मला माझा नवरा पण तसाच भेटला आहे, जे की मला समजून घेतो आणि जे मला लागेल ते देतो. असं कुठल्या गोष्टीचं बंधन असं नाहीच आहे. असं खूप चांगलं वाटतं. आणि नंतर आमच्या झाडाला ना खूप आंबे आलेले, कैरी, जो की आता सीझन चालू झाला आहे, तुम्हाला माहिती आहे आता आंब्याचं सीझन आहे. आणि मस्तपैकी आंबा आमचा मोहरला आहे. थोड्या दिवसांनी आंबे आमचे पिकतीलच, ते आम्ही काढूच. असा संध्याकाळचा व्ह्यू आमच्याकडचा खूप छान होता. जी संध्याकाळी चाय वगैरे पिऊन सगळेजण बाहेर असे बसलेले असतात, तर असं खूप चांगलं वाटतं गप्पा वगैरे मारत. आणि इथे आले ना की माझे दिवस कसे जातात ते मलासुद्धा कळत नाही. असा गेला माझा आजचा दिवस.